Hello, this is the My Artifact episode number 355. आजची तारीख आहे 17 फरवरी 2016. आता वाजले करीब किती वाजले? ॲक्च्युली 18 फरवरी आहे, बट 1 मिनिट झाला जस्ट आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड व्हायला. तर 1 मिनिट आपण हे करून घेऊ आणि थोडंसं 17 फरवरीमध्ये चाललं जाऊ आपण. सो दिस 17 फरवरी, ॲक्च्युली 17 फरवरी झाली आहे, बट आय कॅट कन्सिडर इट 17 फरवरी. आज आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला कम्प्लीट 1 वर्ष नाही झाला आहे. ॲक्च्युली हे 1 वर्ष उद्या होणार आहे. एका वर्षात 365 म्हणजे 356 डेज असतात. आणि हा एपिसोड आहे 355, म्हणजे 1 दिवस आपण अगोदर म्हणत आहे. बट फिलिंग अशा प्रकारे येत आहे का जशा प्रकारे 1 वर्ष झालं आहे. सो या 1 वर्ष झालं. ॲक्च्युली मी 11 फरवरीला स्टार्ट केलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोड. तर 11 फरवरीला एंड व्हायला पाहिजे होतं. तर ते झालं 17 फरवरी किंवा 18 फरवरीला. 18 म्हणजे आज, 18 फरवरीला एंड झाला. थिंग्स आर रिअली अमेझिंग राईट नाऊ हिअर. म्हणजे काय, मी लाईफमध्ये कितीही पुढे जाईल, ऑफकोर्स बहुत पुढे जाईल. माझ्या काही गोष्टी, बहुत साऱ्या थिंग्स अटॅच राहणार या जगासोबत, या म्हणजे इथल्या जागेसोबत. पॅरेंट्स, फ्रेंड्स, मित्र, रिलेशनशिप, प्रत्येकांसोबत काही ना काही कनेक्शन राहते. वर्धा, इट इज रिअली अमेझिंग सिटी फॉर मी, रिअली अमेझिंग. इट इज माय होम टाउन अँड यस, दिस इज इट. मी जेव्हा माझ्या स्वप्नाच्या मागे जाईन आणि ऑफकोर्स त्याला टार्गेट पण अचीव करीन, तर खूप ठिकाणी जावं लागेल. अशा ठिकाणी जावं लागेल, अजीब ठिकाणी, अजीब लोकांसोबत भेटून एक स्वप्न पूर्ण करावं लागेल. फिल्म बनवणं, याच्यामध्ये खूप काही गोष्टी मागे राहणार. फॅमिली, फ्रेंड थोडे सोडून जाणार. बट वर्षातून 1 दिवस असा येईन का त्या दिवशी मित्र, परिवार सगळेजण सोबत येईन, सेलिब्रेट करेन. सो मी त्या दिवसाला खूप मिस करतो यार आतापासून. इवन इफ आय हॅवन स्टार्टेड द जर्नी एट, तरी मी त्या दिवशी का खूप मिस करतो की ते दिवस असे असन. दारू पिन मित्रासोबतच, न्यू इयरची पार्टी सेलिब्रेट करीन मित्रांसोबतच. जरी ते 31 डिसेंबरला पॉसिबल होत नसेल, तरी कोणतीही रात्र आपल्यासाठी प्रत्येक दिवस एक न्यू इयर आहे. त्याला एक विचार करून बस त्याला पार्टी करायची. सगळेजण सोबत आहे, दारूची बॉटल हातात आहे, गाणे लावले, बस शुरून जायचं राव डान्स करणं. डरता क्या भाई, दोस्त है, रिश्तेदार है, घर वाले सबके साथ डांस करेंगे. सबके साथ डांस करने में इतना मजा आता ना. म्हणजे एखादी कोणी रिलेटिव्ह आला, एक ते हक करते आणि त्याच्याबद्दल जी फिलिंग्स असते ना, ते एवढी अमेझिंग असते ना, का हातात 10-12 ऑस्कर घेतले ना तरी काही वाटणार नाही. एवढी भयानक फिलिंग असते ही. आणि ह्या फिलिंगसाठी जे खूप काही गोष्टी कमवावं लागते, या गोष्टीसाठी ही फिलिंग्स फक्त वर्षातून एकदाच मिळते आणि याला एकदाच भेटलं पाहिजे. रोज जर भेटली तर हे दाल चावल सारखी असते. त्यामुळे हे एकदाच कमवा लागते. त्यामुळे तेव्हा हे तांगडी कबाब सारखी लागते, कडक, स्पायसी, खतरनाक. मटण आपण रोज खाल्लीत बोर होते, महिन्यातून 1 वेळा खाल्ली का अरे मेरे बाप. This is it, my journey, my life is so amazing things.
So awesome, man. Full of happiness. I make movie. Not only in Bollywood, also in Hollywood. A strange thing happens in my life, and I'm just started it. I'm just enjoying those stuff. ते 5 दिवस आई वडिलांचे लग्नातले, मित्रांसोबत हँगआउट, मित्रांसोबत न्यू इयर, रियुनियन पार्टी, ओल्ड मित्रांसोबत भेटणं. हाऊ अमेझिंग थिंग इज इट. बहुत अमेझिंग आहे, बहुत अमेझिंग आहे राव. म्हणता म्हणता 1 वर्ष पूर्ण झालं आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला, आणि आय एम जस्ट राईट देअर. माझं डोकं एवढं पुढे गेलं आहे, खूप इमॅजिन केलं मी, बहुत बहुत स्वप्न रंगवले आहे त्याच्यात, पेंटिंग पण केलं आहे. त्याला फक्त कागदात उतरवायचं आहे, आणि ते काफी हार्ड आहे, बट आय कॅन डू दिस. अशा गोष्टीसाठी हिंमत लागते, आणि या हिंमत मी करून राहिलो, त्यामुळे मी स्वतःला सुद्धा प्राऊड ऑफ करतो. दॅट इज इट. येस, दॅट इज इट. राव किती अमेझिंग आहे तसे दिवस, बहुत बहुत अमेझिंग आहे. सगळ्यांसोबत राहणं, फॅमिलीसोबत राहणं, वर्षातून एकदाच येणं, आणि पूर्ण वर्षभराचं प्रेम, लव, मस्ती करून घ्यायची, आणि वर्षभर आपल्या स्वप्नाच्या मागे धावायचं, पूर्ण टार्गेट चेस करायचे, पूर्ण 100% द्यायचा. वी कॅन डू बोथ. 100 वर्षातून एक दिवस तर स्वतःचा असलाच पाहिजे राव, ऑफकोर्स. अँड दॅट डे इज सो अमेझिंग, सो आसम. काही नाही राव, आता थोडंसं पिक्चर बघितला, ये जवानी है दिवानी, आणि याच्यात मी कम्पेअर करून राहिलो, तो बनीचा कॅरेक्टर इज ऑल्सो मी. ऑफकोर्स मला माझ्या स्वप्नातल्या याच्यासाठी मुंबईला जावंच लागेल. तिथून मला जर्नी स्टार्ट केल्यानंतर हळूहळू न्यूयॉर्क, पॅरिस, जर्मनी, चायनीज, प्रत्येक ठिकाणी जावं लागेल, अजीब लोकांसोबत भेटावं लागेल, त्यांच्यासोबत माझे स्वप्न बनवावं लागेल, त्यांच्या स्वप्नाचा पिछा करावा लागेल, पेंटिंगला कागदावर क्लिअरली उतरवावं लागेल, त्यामुळे ती लोकांना दिसली पाहिजे. राव मी हे करतो. दॅट इज इट. दॅट्स मी. माय नेम इज मोनू अवथरे. माय नेम इज सौरभ अवथरे. आय एम डुईंग दिस स्टफ and I'm loving it every day, every second of my life. I know I'm good at it, but yeah, I am the one who is responsible for everything it happens to me, my family, and that is it. Lot of expressions getting away, and also amazing thing is the artifact episode. Yes, artifact episode. I know the importance of the artifact episode. That's why I started 1 year ago, and today is a complete 1 year. एक आर्टिफॅक्ट एपिसोड खूप माझ्या लाईफमध्ये बहुत जास्त मॅटर करते. दॅट्स वाय इट्स नेम इज आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे संपत्ती. हे तुझी संपत्ती आहे. माय आर्टिफॅक्ट, माझी संपत्ती चे एपिसोड. दॅट इज इट. कोणाची एक आर्टिफॅक्ट का असू शकते? डायमंड, गोल्ड, प्रॉपर्टी, घर. येस. कोणाकोणाची संपत्ती, कोणाची पर्सन, कोणाकोणाची संपत्ती इज कार, लॉट ऑफ थिंग्स. माय आर्टिफॅक्ट इज माय एपिसोड. दॅट इज आय एम rename it my artifact episode. This is so amazing things. I discovered it. So amazing. 2015चं रेझोल्युशन होतं, जे की मी जानेवारीला स्टार्ट न करता 11 फरवरीपासून स्टार्ट केलं. आणि 11 फरवरीपासून आज 17 फरवरी आहे, आणि थिंग्स आर रिअली रिअली अमेझिंग हॅपन्स. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आय एम डुईंग दिस. And I know the power of artifact episode. This is it. Yes, this is it.
राव दारू पिन मित्रांसोबत. पेंट्या, बादल, वैभव, विशाल, वन मॅन. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ माय लाईफ, अ व्हेरी बिग पार्ट ऑफ माय लाईफ. न्यू इयर मी त्यांच्यासोबत सेलिब्रेट करेन. वॉट एव्हर, जरी ते 31 डिसेंबर नाही होत असेल तरी कोणतेही दिवस ज्या दिवशी आम्ही सोबत भेटू, दॅट इज द डे, इज द न्यू इयर. बिकॉज वी मेड each other, we met and once in new year, so that's the day. You need to live it and you need to celebrate. That is my year, that is a new year. Yes, this is, yes, that is me. This is so amazing feelings. विचार कर, मी 3 वर्षानंतर जेव्हा घरी येईन बायनरी कोड बनवून, आणि तेव्हा 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 मी असा इथे येईन आणि सगळे फॅमिली इथे राहणार. मी त्यांच्यासोबत हाग वगैरे करीन वगैरे, आणि त्याच्यानंतर 5 दिवस माझ्या दिवपाशी राहीन, फक्त 5 दिवस. आणि या 5 दिवसात मला फुल ऑफ एन्जॉय करायचं आहे. प्रत्येक जणासोबत भेटायचं आहे, प्रत्येक जणाचे एक्सप्रेशन, स्टोरी सगळ्यांच्या ऐकायचं आहे, सेलिब्रेट करायचं आहे, डान्स करायचा आहे, दारू प्यायची आहे, सगळं करायचं आहे राव. त्या 5 दिवसामध्ये पूर्ण स्वर्गात जगायचं आहे. बस, दॅट इज इट, दॅट्स इट. त्या 5 दिवसासाठी मी खूप मोठी रक्कम देण्यासाठी तयार आहे, बहुत मोठी रक्कम. मी ऑलवेज डू. माझ्यासाठी पैसा काहीच मॅटर करत नाही, काहीच मॅटर करत नाही. Nothing matter. It's only matter with the people who are living with myself. So those people are getting much more beauty of life inside of me. So that's it is. They give me hope. They give me a reason to live in this world. I'm very lucky. I got really amazing people around me. I have mother, respected fathers, friends who are always be with me. And who else you gonna want? Your dream. That's why you need to go and chase it, target it, and live it. And that after, you get a day for yourself, for your family, friend, and that day is so amazing, so awesome, so fascinating. Yes, you need to live it. ते बनीचं कॅरेक्टर मी खूप आलं डोक्यात आणि त्यामुळे खूप हे झालो. सो दॅट इज द रिअल स्टोरी ऑफ मी. म्हणजे माझी पण सेम आहे. तो जर्नलिस्टचं काम करते, मी फिल्म मेकिंगचं काम करतो. बस हाच एक फरक आहे. येस, हाच एक फरक आहे. आजची तारीख 17 फरवरी. आज सकाळी उठलो, दात घासले, जिमला गेलो. आज जिम जास्त आज मारली नाही, कारण आज तोंड धुतलं नव्हतं, त्यामुळे बहुत झोप येत होती. प्लस खूप गर्दी होती. आणि आय जस्ट डुईंग सम रिअली स्टुपिड थिंग इन अ मॉर्निंग. बिकॉज वडील एकदम सकाळीच निघून गेले आणि मला माहीत पण नाही. मला वाटलं वडील ड्युटीवर निघाले, त्यामुळे मग सोनू निघाली 8:30 वाजता. तर मग मी तिच्या गाडीवर निघालो. बट आफ्टर दॅट वडील केम इन, आणि त्याच्यानंतर मग मला घरी लवकर यावं लागलं, कारण वडिलांना मला सोडून द्यावं लागलं त्यामुळे. सो येस, दॅट इज हॅपन. त्यामुळे मी जिम बरोबर नाही मारली, घरी आलो. 10 वाजता आलो, त्यापासून काही नाही टाईमपास करून राहिलो होतो. पिक्चर ॲरो डाउनलोड करून आलो. संध्याकाळी थोडंसं खेळायला गेलो, खूप चांगलं वाटलं. आणि आता नंतर पुन्हा आमलेट खायला गेलो मित्रांसोबतच. मग आता ये जवानी हे दिवानी पिक्चर पाहिला. दिस इज सो ऑसम थिंग, सो ऑसम मूवी. राईट नाव इज अ आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोड, यस. पुढे जाऊन याची नंबर खूप वाढेल, बहुत वाढेल. हळूहळू तर मला आता आदत झाली आहे. म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं होतं
तेव्हा मी ठरवलं होतं का व्हिडिओ आर्टिफॅक्ट करायचा. बट आफ्टर दॅट ऑडिओ आर्टिफॅक्ट इट्स मच मोर परफेक्ट बिकॉज ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये खूप काही फिलिंग्स बाहेर निघते, जे की फिलिंग्स मॅटर करते, ना की चेहरा. कॅमेरासमोर ओके, बट त्यासाठी खूप जास्त प्रायव्हसी पाहिजे आणि व्हिडिओसाठी लाईट पण पाहिजे. सो इट इज नॉट हॅपन. सो आय शुड प्रॉब्ली प्रेफर अ ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. याच्यानंतर याचे नंबर ऑफ थिंग्स वाढत जाईल हळूहळू. लाईफमध्ये बहुत काही अमेझिंग थिंग्स होत आहे आणि होत राहीन पुढे. विचार कर, तू 1000वा एपिसोडमध्ये कुठे असशील? म्हणजे मी असं म्हणेन, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1000 आणि याची तारीख हे राहीन. आणि तेव्हा मी कोण पर्सन राहीन? तेव्हा मी एक, माझं नाव मोनू ऑथर, सौरभ ऑथर राहीन. आणि त्यावेळेस मी एक फिल्म बनवत राहीन, किंवा बनवली असेल शायद. आय एम जस्ट अ व्हेरी डिफरंट गाय अँड रिअली अमेझिंग गाय. 1000वा एपिसोड विचार कर, 2000वा एपिसोडमध्ये कुठे असेल तू? तेव्हा मी म्हणेन, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड, माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2000. आणि आजची तारीख समथिंग लाईक दॅट 2000 कोणतं यार? 2000 काय माहीत, 22-25च्या रेंजमध्ये असं काहीतरी राहील शायद. तेव्हा मी शायद कुठेतरी असन कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क किंवा लॉस एंजलिस, LA. बट मी तो विचार करतो यार, जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड शूट नाही करीन रात्री, किंवा करीन सुद्धा, ऑफकोर्स करीन, तेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर हा नाही म्हणेन. तेव्हा मी म्हणेन, यार राव, आज आईवडिलांसोबत आणि ते 5 दिवस मी करून राहिलो त्याच्याबद्दलचे आर्टिफॅक्ट एपिसोड. तेव्हा मी एक प्रायव्हेट प्लेनमध्ये राहीन. मी 5 दिवस पूर्ण सेलिब्रेट केल्यानंतर माझ्यानंतरच्या फिलिंग्स का राहीन? ते 5 दिवस सेलिब्रेट केल्यानंतर मी स्वतःला प्रॉमिस करीन, न्यू इयरच्या वेळेस 31 डिसेंबरला नाही होणार कधी कधी पॉसिबल, बट वर्षातून एक वेळा तर होईन पॉसिबल. आणि त्या दिवशी सगळे मित्र तर राहीन सोबत. तेव्हा आपण न्यू इयर सेलिब्रेट करून राहू. तेव्हा पण तो वर्षाचा एक नवीन दिवस असतो. तेव्हा पण आम्ही सेलिब्रेट करू न्यू इयर. पण न्यू इयर सेलिब्रेशन, येस, वन मॅन टीम सोबत, येस. तेव्हा मी खूप काही प्रॉमिस करीन. आईवडिलांसोबत 3-4 वर्षानंतर भेटेल असे प्रॉमिस करीन स्वतःसोबत, की टार्गेट चेस करायचं आहे राव. 3-4 वर्षानंतर पुन्हा घरी जाईन, पुन्हा काही ना काही अमेझिंग थिंग्स हॅपन विथ दी लाईफ, आणि पुन्हा खूप सारे एन्करेजिंग वर्ड्स आणि खूप सारे यादे घेऊन मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करीन. अँड ऑल्सो डोक्यामध्ये पण खूप काही राहीन. लाईफ इज सो ऑसम थिंग्स, सो अमेझिंग थिंग्स. यू जस्ट नीड टू लिव्ह इट, मॅन. यू जस्ट नीड टू लिव्ह इट. इट इज सो ऑसम. I have just only one words, but these words are amazing and awesome. Yes, amazing and awesome. There are the 2 words, but feelings are more than words. So yes, it is. माहित नाही यार, त्याला आर्टिफॅक्ट एपिसोड क्लोज करू नाही वाटत आज. काउंट रेकॉर्ड तर झालंच आहे ना पूर्ण. किती खूप मोठा झाला ना आर्टिफॅक्ट एपिसोड. किती 19 मिनिट झाला ना. डर मत रे भाई. आर्टिफॅक्ट एपिसोड आज बहुत काय एक्सप्रेस करू शकत आहे, बट काय एक्सप्रेस करू यार मी? म्हणजे मी फ्युचर लाईफ एक्सप्रेस करत आहे. म्हणजे समजा जर आता विचार कर, 2000, 3000, 5000 आर्टिफॅक्ट एपिसोड. 5000 म्हणजे किती वर्ष होऊन जाईल रे? 5000 म्हणजे एका वर्षी समजा जर एका 1000 एपिसोड मागे 3 वर्ष, तर 2000 मागे 6 वर्ष. 3 मध्ये किती? 9 वर्ष. 9
नंतर 312 वर्ष बा 15 वर्ष म्हणजे जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 5000 रेकॉर्ड करीन तेव्हा इथून 15 वर्ष पुढे 15 वर्षापुढे अरे बापरे बहुत काही चेंजेस होऊन जाईल. बहुतच जास्त चेंज होऊन जाईल. 15 वर्षानंतर तर माझं वय किती राहणार? राईट नाव आय एम 23. तर इट इज बीन 7 अँड 7 मीन्स इथे किती 30 37 आणि 38 वर्षाचा राहीन तेव्हा मी. 38 म्हणजे हो 38 वर्षाचा. तेव्हा बहुत काही चेंजेस होईल, बहुत काही चेंजेस. तेव्हा मी वन ऑफ द ग्रेटेस्ट अमेझिंग फिल्म मेकर इन द वर्ल्ड. तेव्हा मी बायनरी कोड 1, बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे अँड बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी बनवली असेल, जे की रिअली अमेझिंग ऑसम मूवी सिरीज आहे, जे की इंडियन पीपल लोकांना इन्स्पायर करते, स्पेशली नॅशनल सिक्युरिटी. आफ्टर दॅट मार्वल युनिवर्समध्ये मला सुद्धा एंट्री भेटली असेल. आय शुड प्रॉबेबली डुईंग समथिंग मूवी. आणि त्याच्यामध्ये पण हॉलिवूडमध्ये मी फिल्म बनवली असेल. जस्टिन बिबर, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. दिस इज ऑल्सो माय मूवी. आफ्टर दॅट मार्वलमध्ये अवतार सुद्धा मी कॅरेक्टर इन्वॉल्व केला असेल. माईट बी 1-2 मूवी बनवली असेल. बुक 1ची चॅप्टर 1 and 2. आणि हे झाली तुझी करिअर लाईफ. नंतर याच्यामध्ये मित्रांमध्ये नियर अबाउट 38व्या वयामध्ये सगळेजण लागून विशाल सगळेजण आहे. सगळेजण कुठे ना कुठे लागणार. ऑफकोर्स सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी. बट केव्हा तरी आम्ही सोबत भेटू यार. केव्हा तरी आम्ही सोबत भेटू आणि सोबत दारू पिऊन न्यू इयर सेलिब्रेट करू. 5 जण सोबत. श्रुतिका आणि श्रुती आणि तेजू पण माइट बी हॅपन्स. किंवा लग्न वगैरे नाही झालं तर. आणि अजून काय होईन माझे फादर यस माझे फॅमिली राहीन. फॅमिली म्हणजे मदर, फादर, पॅरेंट्स माइट बी. माझी सिस्टर इज डुईंग अ ट्रॅव्हल शो विथ Fox Travel all around the world. She's म्हणजे I just think like that she has to interest in travel experience, so I should give him because I'm the filmmaker. आणि शायद 38 ना, 38 मध्ये तर लग्नही झालं असेल रे. हो 38 मध्ये जस्ट लग्न केलं असेल मी. म्हणजे लग्न होऊन हार्डली 3-4 वर्ष झाले असेल शायद. बहुत काही चेंजेस होईल. अजून का होईल. फिल्म तर बहुत मी अशा लोकांसोबत भेटेल. आणि मार्वलमध्ये पण एखादी मूवी बनवली असेल. एक्समॅनचा जो कन्सेप्ट आहे, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 पार्ट 2 माइट बी अ पास झाला असेल आणि त्याच्यावर मी फिल्म बनवीन. दिस इज सो अमेझिंग थिंग्स. म्हणजे तुम्ही जे फिलिंग्स एक्सपिरियन्स करता ते फिल्मिंग पासून म्हणजे एक पिक्चर पासून वगैरे लाईफमध्ये त्याच्यापेक्षा मोर आहे यार. लाईफमध्ये सो मच मोर. एखादी तुम्हाला कोणता पर्सन खूप जास्त आवडत असेल ना, त्याने जर तुम्हाला एक मस्त हग केला ना, असं बहुत चांगलं फील वाटतं यार. बहुत एकदम सब काही अचीव केलं आहे टार्गेट. बस आता शांतपणे कोणाच्या तरी याच्यात बसून राहू द्या, हग करून राहू द्या. आणि तो स्पेसिफिक पर्सन कोण आहे यार? तो स्नेहा तांगळगे माइट बी. 38व्या वयात स्नेहा तांगळगेचं काय झालं असेल आय डोंट नो.
मी 2 पॉसिबिलिटी सांगू शकतो. शी इज माईट बी याचे चान्सेस नियर अबाउट 40% सांगू शकतो. 40% की माईट बी अ वाईफ राहू शकते. 40%. 60% नाही म्हणू शकत, कारण हे दिमाग आहे, हे दिल आहे, हे कधी कोणावर येऊ शकते. सो आय डोंट नो who is she partner will be, but who is he might be a really amazing and so amazing. आणि 38व्या वयात काळ बेबी, येस इट वुड बी, कारण तुझं लग्न होऊन 5 वर्ष झालं आहे. सो येस, इट वुड बी अ वन बेबी, अ बॉय और गर्ल, आय डोंट नो. हा 38व्या वर्षी तर येस, एक तर राहीन बेबी. मुलगा राहिला तर केदार, मुलगी राहिली तर काय माहित. मी मुलगा डिसाईड केला होता. आय डोंट नो, मी माझ्या पर्सनल किंवा फॅमिली कधी याच्याबद्दल काही डिसाईड नाही केला, कधीच नाही. मी असं म्हणलं आहे का जस्ट मुलगा राहिला तर त्याचं नाव केदार, मुलगी राहिली तर आय डोंट नो. आणि हां, तेव्हा 38व्या वयात का होईन. हां, फॅमिलीमध्ये बिट्टूचं लग्न ऑफकोर्स, त्याला तर 2-3 लेकरही होऊन जाईन राव, तो तर बहुत फॅमिलीवाला होऊन जाईन. प्रीत्ताईचं पण लग्न होऊन जाईन. प्रीत्ताई माहीत बहुत म्हणजे खूप जास्त मोठी, आणि जे 2 मुलं आणि दोन्ही मुलं काफी मोठे झाले असते. सोनूताई सुद्धा, तिचं पण लग्न झालेलं आहे. आई वडील यस राहीन, ते राहीन, बट काफी लिटिल एजमध्ये, म्हणजे काफी त्यांची परिस्थिती, दे बिकेम रिअली ओल्ड. आणि नंतर अजून कोण कोण अजून आहे माझ्या लाईफमध्ये अटॅचमध्ये. मित्र सुद्धा मी ऑलरेडी सांगितलं आहे, विशालचं पण लग्न होऊन जाईल. माईट बी अ श्रुतिका और सम अदर श्रुतिका, आय डोंट नो. बट अजून पण दुसऱ्या कोणी आहे, सगळ्यांचे लग्न वगैरे होऊन जाईन. कोणी लिव्हिंग देअर लाईफ, राईट. येस, इट इज so much right. After that, 38व्या वयात तू कुठं असशील सांग बरं. म्हणजे तू जेव्हा म्हणशील, म्हणजे टू माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 5000, तो तेव्हा शायद मी LA, ऑफकोर्स LA किंवा न्यूयॉर्क, अदर कंट्रीजमध्ये, मोस्ट ऑफ दी अमेरिकन कंट्रीमध्ये राहीन. अमेरिकेत किंवा युरोप, आय डोंट नो, बट आउट ऑफ कंट्री राहीन. किंवा इंडियामध्ये पण राहीन. सो येस, दिस इज इट. फ्युचर इज सो अमेझिंग, यू जस्ट नीड टू स्टिक विथ युअर प्लॅन. तर तुझा हा प्लॅन आहे. काही नाही, डिप्लोमा क्रॅक करा आता समरमध्ये डिप्लोमा क्रॅक करा, जॉब घ्या, आणि तुम्ही चालले जा इथे मुंबईमध्ये जर्नी स्टार्ट करा. 1 वर्ष स्ट्रगलिंग करून, समथिंग लाईक दॅट. बायनरी कोड मूवी, ऑफकोर्स बायनरी कोडचा नेक्स्ट, त्याच्यानंतर बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, and after that Marvel, DC comic, and Avatar also. Sweet dreams of Justin Bieber, and lot of the things happening to my life, and I just need to enjoy it. Yes, life is so amazing. हे सगळे नाही का एक्सप्रेशन, नाही का हे ये जवानी हे दिवानी, यांनी खूप काही काढलं आहे आतमधून. त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड एवढा मोठा झाला आहे आणि खूप काही आतमधून निघाला आहे. पण हे निघणं खूप जास्त गरजेचं होतं बरं. फिल्म इज ऑल्सो अमेझिंग. तू आता फिल्म बघितली, फिल्ममध्ये काय, यस, फिल्ममधला रिव्ह्यू. फिल्म इज ऑल्सो अमेझिंग. याच्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे, बहुत
प्रॅक्टिकली दाखवण्यात आलं आहे. हा, फर्स्ट ऑफ ऑल बनीचं कॅरेक्टर, त्याला वर्ल्ड ट्रॅव्हलर जर्नलिस्ट बनायचं आहे. सो येस, शी इज अ फ्रेंड, नैना डॉक्टर, फ्रेंड, ते चौघजण, मनाली ट्रिप. सो आसम. म्हणजे जे अशा गोष्टी आहे जे नॉर्मल लाईफमध्ये होतात. नॉर्मल लाईफमध्ये कुठे ट्रिप जाते आणि मग तिथे थोडे फिलिंग्स जनरेट होतात, बट इन दी एंड थोडंसं काम बिघडते. कोणाला लाईफमध्ये मूव ऑन व्हायचं असते इकडे तिकडे, आणि मग एक दिवस असतो जेव्हा सगळेजण भेटते आणि तेव्हा पण खूप काही गोष्टी बाहेर निघते, आणि काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी, बट त्याला लोक फेस करतात. आणि सम रिअली गुड हॅपन्स बिकॉज of them. So it would be really nice to him. शू, हड, हड. आता माझ्यासमोर एक डॉगी आहे जो चालला, पण त्याच्या चैन लागून आहे. या आय डोंट थिंक सो. मला झोप लागली, या झोपू दे ना आर्टिफॅक्ट. Oh yeah, this is the my artifact episode number 355 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you. आधे घंटे का 55 एपिसोड.